मित्राच्या मृत्यूवर डोळ्यात अश्रू, पण मनात त्याच्या बायकोवर डाव. सोनूचं खरं रूप आता उघड होणार का? नमस्कार वाचक हो, तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे अमोली या कथामालिकेच्या भाग 27मध्ये. आजचा भाग फक्त भावनिक नाही तर धक्कादायक सुद्धा आहे, कारण इथे नात्यांच्या आड दळलेलं खरं चेहरा हळूहळू समोर येतोय. विश्वास, स्वार्थ आणि फसवणूक या तिन्हींचा खेळ आता अधिकच रंगणार आहे. चला तर मग पाहूया पुढे काय घडतं. त्या दिवशी सोनूने खूप आग्रह केला, पण अमोली काही त्याच्या बाईकवर बसायला तयार झाली नाही. म्हणून मग शेवटी नाईलाजाने त्याने तिला सोमवारी डायरेक्ट कलेक्टर ऑफिसला भेटू असं सांगितलं. हे बघ सोनू, महेश तर आपल्यात राहिला नाही, पण त्याने जिच्यासाठी म्हणून जीव दिला तिलाच महेशचं वारीस म्हणून कसं लावलं पाहिजे? सोमवारी कलेक्टर ऑफिसला सोनू अमोलीच्या आधी पोहोचला. तो तिची वाट बघतच होता की महेशच्या आईचा त्याला फोन आला. काकू, तुला काय म्हणायचं आहे? मला काही समजलं नाही. खरं तर त्याला त्या दिवशी महेशच्या घरी गेल्यावरच त्याच्या आईच्या मनात काय चालू आहे हे समजलं होतं, पण तरी त्याने मुद्दाम फिरवून विचारलं. हे बघ, महेशला त्या बर्फाच्या ठिकाणी जाण्याची ऑर्डर काही वरतून आली नव्हती. ती त्याने स्वतःहून मागून घेतली होती, कारण त्याला लवकर घरी यायचं होतं आणि नंतर हिला सुद्धा सोबत घेऊन जायचं होतं, महेशच्या आईने सांगितलं. हो काकू, तसं त्याच्याशी सियाचीनला जाण्याआधी माझं बोलणं झालं होतं. मी तर त्याला एवढा मोठा निर्णय घेऊ नकोस असं सुद्धा सांगितलं, पण त्याने कधी नव्हे पण यावेळेस माझा शब्दसुद्धा मोडला. त्याच्या मनाचा विचार करून मी त्याला जास्त आग्रह केला नाही, पण मला आजही या गोष्टीचा पश्चाताप होतो की मी त्याला आग्रह का केला नाही. तो आवाजात नाटकी दुःख आणत म्हणाला, पण त्याची नजर अजूनही अमोली केव्हा येते तिच्या रस्त्यालाच फिरत होती. तेच तर, यावेळेस त्याने आमचं सुद्धा ऐकलं नाही. एवढं हिनेच त्याला ताणून धरवलं होतं. महेशची आई असं म्हणाल्यावर त्याला काही समजलं नाही, म्हणून तो न राहून म्हणाला, ताणून ठेवलं होतं म्हणजे? अरे म्हणजे त्याला जवळच येऊ दिलं नाही, जेणेकरून तिकडे गेल्यावर तो तळमळला पाहिजे. आणि झालंही तसंच. शेवटी नवीन लग्न झाल्यावर बायकोची ओढ तर लागणारच ना. त्यांनी असं सांगितल्यावर इकडे मात्र सोनूच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य आलं. त्याला मनोमन या गोष्टीचा फार आनंद झाला की अजूनही अमोली आणि महेशमध्ये काहीच झालं नव्हतं. काय सांगता काय काकू तुम्ही? नाही हो, असं काही नसेल, कारण मी तर त्याला चांगलाच ओळखतो. त्याला ती लग्नात पाहिली तेव्हापासूनच आवडली होती. त्याला आनंद तर झाला, पण आता खात्रीसुद्धा करून घ्यायची होती. तेच तर, या शहरातल्या मुली फार हुशार असतात. त्यांना नवऱ्याला कसा बांधून ठेवायचा हे बरोबर कळतं. तिला मी स्वतःहून त्याच्याशी बोलायला गेलेलं सुद्धा पाहिलं नाही, आणि तो कधी बोलायला आला असेल तरी सुद्धा ही नेहमी त्याच्याशी 2 हात अंतर ठेवूनच बोलायची. आता शेवटी एवढ्या वर्षांचा अनुभव, समोरच्याच्या मध्ये काय चालू आहे आणि काय नाही ते एका नजरेने कळतं. तू तर बघितलंच असशील, रस्त्याने चालताना सुद्धा त्या दोघांमध्ये एक अंतर असायचं. हो काकू, तुम्ही म्हणता आहात ते बरोबर आहे, पण तरी सुद्धा 4 लोकातलं वागणं आणि एकट्यातलं वागणं यात फरक असतो. त्या बोलत होत्या की त्याने त्यांना मध्येच थांबवलं आणि त्यांना त्या दिवशी गाडीत महेशने अमोलीचा घेतलेला किस आठवला. जाऊ दे रे बाबा, आता काय सांगायला लावतो. प्रत्येक गोष्ट काही सांगितली जाऊ शकत नाही. पण त्या दिवशी देवदर्शन आवरून आल्यावर मीच तिला खोलीत जा म्हटलं होतं, पण नाही, तिथे जाऊन पण मुद्दाम मोठ्याने आरोड्या मारायला लागली. मग तुझे काका मलाच म्हटले, जा बघून ये जरा. गेली तर बघते काय, बाई तिथे कॉट खाली काहीतरी आवरत होती आणि महेश, तो तर बिचारा मोबाईलमध्ये.
गाडी किती वाजेपर्यंत येईल ते पाहत होता. मुद्दाम करते रे ती, सगळे सोंग येतात तिला. मी तिला पहिल्या दिवशीच ओळखलं. पण तुझ्या काकांवर आता काय भुरळ घातली आहे काय माहिती. मी किती म्हणते की नाही तिचं नाव लावायचं आपल्याला. आपल्या महेशचे पैसे आहेत, तिला कशाला द्यायचे. पण नाही, ते काही ऐकत नाही. पण तू मात्र मी काय सांगते ते व्यवस्थित ऐक. तिथले कलेक्टर तुझ्या ओळखीचे आहेत असं तुझे काका सांगत होते. मग मात्र तिचं काम होऊ देऊ नकोस. काय ते कागद लागत असतील ते मला सांग, मी माझे सगळे कागद काढून ठेवते. तिचं काय, एकदा पैसा हातात आला की जायची निघून. तिची सासू त्याला सांगत होती, पण त्याच्या चेहऱ्यावर तर जणू जॅकपॉट लागल्याचा आनंद दिसत होता. अमोलीवर त्याची पहिलेपासूनच नजर होती. त्यात महेश ड्युटीला जाणार माहीत असल्याने तो संधीचं सोनं करणारच होता. त्याआधीच तर महेशची गेल्याची बातमी आली. मित्र गेला म्हणून दुःख तर झालंच, पण आता मित्राची नवी कोरी बायको आपल्याला मिळणार की काय असं वाटून मनात आनंदाच्या उकड्या फुटू लागल्या. आता महेशच्या आईचं अमोलीबद्दल असलेलं मत ऐकून तर त्याला लवकर त्याचं कार्य फळायला जाण्याची आशा लागली. पण अजून थोडं सावध पाऊल टाकत तो म्हणाला, पण काकू, त्यासाठी मला तिच्यासोबत थोडं जास्त ऑफिसच्या फेऱ्या माराव्या लागतील. म्हणजे कसं, काकांना पण शंका यायला नको. पण मग तरी. तो थोडा मुद्दाम अडखडत थांबला. काय म्हणायचं आहे स्पष्ट सांग, हे काम होईल की नाही. महेशच्या आईला आता जणू कशाशीच काही देणं घेणं नव्हतं. तिला फक्त अमोलीला महेशचं वारस म्हणून लावायचं नाही हे काय ते मनात होतं. बघ काकू, मी तिच्यासोबत ऑफिसच्या 17 चक्रा मारायला पण तयार आहे. पण नंतर कोणी असं म्हणायला नको की मी महेशच्या जाण्याचा फायदा घेतो म्हणून. त्यापेक्षा तू हे काम कोणा दुसऱ्याला सांग. तसं पण माझी प्रिया गेली तेव्हापासून माझं कशातच मन लागत नाही. महेशचं लग्न होतं म्हणून मी माझं दुःख एका बाजूला ठेवून त्याच्या आनंदात सहभागी झालो, तर तोच आपल्या सगळ्यांना सोडून निघून गेला. त्यात कोणी अजून काही बोललं तर माझ्याने सहन होणार नाही. आता तो कान देऊन तिकडचं बोलणं ऐकायला तयार झाला. कारण डाव तर त्याने टाकला होता, पण त्यात समोरचा अडकला पण पाहिजे ना. हे बघ, तू मला माझ्या महेशसारखाच आहे. तुला मी लहानपणापासून पाहते. मला माहीत आहे तुझ्या मनात काही चोर नाही. आणि तिची काळजी करू नको. तिला मी लवकरच तिच्या माहेरी तशीही हाकलून देणार आहे. त्यामुळे कोणी काही पण बोलेल ते मी पाहून घेईल. तू फक्त माझ्या कामाचं तेवढं बघ. आता मात्र त्याने एक श्वास सोडला. त्याचं काम अलगद झालं होतं. असं म्हणते काकू, मग बघच तुझं काम लवकरात लवकर कसं करतो ते. तू काही काळजी करू नको. काकांनी आणि तिने किती पण प्रयत्न केले तरी महेशची वारस म्हणून महेश तुझं नाव लिहून गेला आहे, तर ते तुझंच राहील. तो गालातल्या गालात गूढ हसत महेशच्या आईला म्हणाला. तर वाचक हो, एका बाजूला अमोली आपल्या हक्कासाठी लढायला तयार उभी आहे, तर दुसऱ्या बाजूला तिच्याच विरोधात डाव रचले जात आहेत. विश्वासाच्या नावाखाली चाललेलं हे खेळ आणि सोनूच्या मनात दडलेली काळी इच्छा, यामुळे पुढे अमोलीचं आयुष्य कोणत्या वळणावर जाणार. महेशच्या नावावरचं खरं वारस कोण ठरणार आणि अमोलीला या सगळ्या कटाचा अंदाज येईल का. हे सगळं जाणून घेण्यासाठी वाचत राहा अमोली. पुढचा भाग आणखी धक्कादायक आणि थरारक असणार आहे. हा भाग आवडला असेल तर लाईक करा. तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच रोमांचक भागासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.